रवींद्र काळूराम जमदारे प्रभारी अप्पर मंडलाधिकारी कल्याण आज दिनांक 27/3/2026 रोजी सत्यम बारवर कारवाई तोडक कारवाईचे आदेश झाल्याने तोडक कारवाई करत आहे। ही जागा सर्वे नंबर 49 कडे वळवलेली असल्याने आणि गुरचरण जागेवर असलेले या बारवर यापूर्वी दिनांक 20/8/2025 आणि 21/8/2025 रोजी महानगरपालिका आणि महसूल विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती। सदरची सत्यम बार हा कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अंतर्गत येत आहे आणि आम्ही फक्त महसूल विभागाच्या जागेवर बांधकाम केल्याने ते जमीनदोस्त करण्याची कारवाई करू। काय गुन्हा दाखल केला आहे? अजूनपर्यंत केलेलं नाही याबाबत। कुठला बार होता आणि काय नेमकी कारवाई? खडेगोलवली परिसरामध्ये आमचा गणेश भवन म्हणून आम्ही हॉटेल चालवतो। या हॉटेलच्या आमच्याकडे संपूर्ण प्रकारचे लायसन्स जे काय आवश्यक आहेत गव्हर्नमेंटचे ते सगळे आहेत। सगळ्या प्रकारचे आम्ही टॅक्स वगैरे आणि सगळे लायसन्सचे जे काही रिन्युअल आहे वेळेच्या वेळेला आम्ही करतो आहे। सगळ्या प्रकारे लिगल असूनसुद्धा आम्हाला महापालिकेकडून नोटीस मिळाली की तुमची जागा ही शासकीय जागेत अतिक्रमण केलेली आहे। तर त्यांचा मुद्दा आहे की हा गुरुचरण क्षेत्रामध्ये आम्ही हे बांधकाम केलेलं असलं, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हा संपूर्ण परिसर खडेगोलवली परिसरातला हा गुरुचरण क्षेत्रात येतो। इथे रेसिडेन्शियल कमर्शियल प्रत्येक प्रकारची वस्ती इथे झालेली आहे। सगळ्यांना लाईट बिल झाले, टॅक्स पावती स्वतः आमच्या जागेवर आम्ही 84 पासून इथं टॅक्स भरतो आहे आणि गेली 10 ते 12 वर्ष आमचं इथं हॉटेल व्यवसाय चालतो आहे। परंतु गेल्या 3-4 वर्षामध्ये खंडणीखोरांच्या असलंगी लावून खंडणीखोरांच्या हातमिळवणी करून प्रशासन आम्हाला आकसबुद्धीने फक्त आमच्याच आस्थापनेवर कारवाई करते। आज आमच्या आस्थापनेमध्ये 100-150 कुटुंब अवलंबून आहेत। या अशा कारवाईमुळे त्यांना पण रस्त्यावर याची वेळ आलेली आहे। दुसरे साहेब, ब्लॅकमेलर्सला चेहरा नसतो, ब्लॅकमेलर्सला नाव नसतं, परंतु त्यांनी जेव्हा आमच्याकडे ॲप्रोच केला कुठल्या मार्गाने आम्ही त्यांना प्रतिसाद दिला नाही। का त्यांचं? कारण आमच्याकडे सगळ्या प्रकारचे लायसन्स वगैरे आहे, आमची लिगॅलिटी ओके, मग आम्ही त्यांना प्रतिसाद दिला नाही। मग त्यांनी प्रशासनासोबत हात मिळवणी करून आम्हाला या असा त्रास देणं चालू केलं। आता सध्या त्यांचं तेच आम्ही विनंती करतो आहे की मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये 2025च्या शासकीय छोट्या आणि मध्यम शहरांमध्ये शासकीय जागांमध्ये जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण रेग्युलराईज करण्यासंदर्भात शासनाने एक GR काढला होता आणि एक समिती आयोजित केली होती, अपॉइंट केली होती की या संदर्भामध्ये अहवाल झालेला करण्यासाठी। तर हा विषय जो शासकीय जागेमध्ये जी वस्ती आता झालेली आहे ती रेग्युलराईज करण्याचा शासनाचा विचाराधीन आहे हा विषय, परंतु तो सगळा विषय बाजूला ठेवून हे लोक फक्त आणि फक्त पूर्ण परिसर सोडून आमच्यावरच आकसबुद्धीने कारवाई करतात आणि ही वेळ मागच्या 1.5 वर्षामध्ये ही दुसरी वेळ आहे।